तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. कंटिन्यू करत आहोत आणि हा आपला जो हा धडा आहे स्पेस मिशन अवकाश मोहिमा त्याचा 4th पार्ट आपला आहे आणि आय होप या पार्टमध्ये आपला धडा संपून जाईल. चलो सो पुढे पाहता स्पेस मिशन्स अवे फ्रॉम दी अर्थ. आता आपण पाहिलं होतं ते फक्त पृथ्वीजवळ होते, आता अवे फ्रॉम द अर्थ. So as we have seen above, artificial satellites are being used for making our life more and more enriched. However, in the previous standard, we have learned about how the telescopes aboard artificial satellites are used to gather information about various objects in the universe. Similarly, some space missions are used to gain further knowledge about the universe. In these missions, spacecrafts are sent to the nearby objects in the solar system to observe them more closely. जसं आपण चंद्रावर पाठवलं तसं मिशन मून होता आपला, मिशन मंगलयान होतं वगैरे वगैरे राईट. सो त्याला आपण खूप क्लोजली ऑब्झर्व करतो. लक्षात, टू ऑब्झर्व देम मोर क्लोजली, टू ऑब्झर्व देम मोर क्लोजली. Now, new information has been obtained from such missions and it is helping us to understand the creation and evolution of our solar system. आपली सोलर सिस्टम कशी क्रिएट झाली, कशी इव्हॉल्व झाली, we'll get the information, we'll get all this information through these other planets or objects. For such mission, the spacecraft must escape the Earth's gravitational force to travel into the outer space. तर मगाशी आपण बघितलं की जे काही आपले सॅटेलाइट्स होते, they are orbiting the Earth, so they are not escaping Earth's gravitational force. Please mute your sound. But in this case, these satellites, where they are going to observe other planets or other system, then they must escape the Earth's gravitational force to travel into outer space. पृथ्वीच्या बाहेर गेले पाहिजे. So to achieve this, initial velocity of the moving object must be greater than the escape velocity of the Earth, as well as we have learned in the chapter of gravity. सगळ्यात पहिला आपण ग्रॅव्हिटीमध्ये पाहिलं होतं that the escape velocity is what? 11.2 kilometer per second is the escape velocity, right? Okay, listen. Now, so the escape velocity. Thus, if a spacecraft is to escape the Earth's gravitational force to travel the outer space, it must have minimum velocity किती पाहिजे? 11.2 kilometer per second पाहिजे. 11.18 kilometer per second म्हणजे 11.2 kilometer per second पाहिजे minimum velocity. जेवढी velocity असेल, then and only then it can escape the Earth's gravitational force किंवा field. तरच ते पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकतात. समजलं? परत सांगतो बघा की बहुतेक ज्या अवकाश मोहिमा आपण करतो, बहुतेक वेळा जे पृथ्वी उपग्रह आपल्या जीवनाला अधिकाधिक समृद्ध करतात, एनरिच करत असतात. पण आपण जसं मागच्या इयत्तेमध्ये बघितलं, पृथ्वी उपग्रहांवर ठेवलेली जी दुर्बीण असते, जसं आपण मागचे एक नाव बघितलं, हबल टेलिस्कोप, हबल नावाची दुर्बीण, हबल नावाचा कोणता शास्त्रज्ञ होता ना. तर विश्वातील विविध घटकांची माहिती आपण कशी मिळवतात हे आपण पाहिले जातं. याचप्रमाणे आपण अवकाश मोहिमा विश्वाविषयीचे आपले ज्ञान वाढवण्यासाठी वापरले जातात. यामध्ये काय होतं, अवकाशाने सौरमंडळातील इतर घटकांकडे ज्यांचे जवळून निरीक्षण करायचे. महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांचं निरीक्षण करायचं आणि ते पण कसं करायचं, जवळून करायचं, यासाठी वापरले जातात. आता अशा मोहिमेतून नवीन माहिती समोर आली असून सूर्यमालेची तुम्हाला उत्पत्ती कळते, कशी झाली, इव्हॉल्व कसं झालं, आणि सूर्यमाला तुम्ही समजून घेऊ शकता, राईट. त्यांनी प्रगती कशी झाली तुम्हाला त्या ठिकाणी समजतं, समजून घेण्यास प्रगती झालेली आहे. अशा मोहिमांसाठी अवकाशाने पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त होऊन अंतराळात प्रवास करू शकले पाहिजेत. आपण गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये सुद्धा हे ऑलरेडी पाहिलं होतं. आपण गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये पुन्हा त्यांनी थोडंसं तुम्हाला रिपीट दिलेलं आहे. तर एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा वेग म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेग हा पृथ्वीच्या मुक्ती वेगापासून एस्केप वेलोसिटी जी आपण पाहिली होती त्याच्या आधी, त्याच्यापेक्षा अधिक असणे आवश्यक असते, आणि तरच एखाद्या ग्रहावर मुक्ती वेगा या सूत्राने काढता येतो. आता हे पृथ्वीचा आहे, तुम्ही वेगळ्या ग्रहाची या ठिकाणी माहिती काढू शकता. तर पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा पासून मुक्त करून एखादे यान अंतराळात पाठवण्यासाठी असेल तर त्याला प्रक्षेपकाची गती किती लागते, कमीत कमी लागते 11.2 किलोमीटर एका सेकंदाला. किती लागते? 11.2 एक्झॅक्टली, म्हणजे तर 11.18 किलोमीटर दर सेकंदाला एवढी असणे आवश्यक आहे. समजतंय? चला पुढे जाऊया ना. इथे बघा, तुम्हाला थोडंसं मी आता मुद्दामून हे तुम्हाला ऍक्च्युअली हा जो पार्ट असतो ना, हे तुम्हाला एक्झामला येत नाही, लक्षात द्या. इट इज नॉट आस्क्ड इन द एक्झाम, बट
ॲज अ स्टुडंट अँड ॲज अ फ्युचर सायंटिस्ट म्हणा किंवा काही म्हणा, तुम्ही जे उद्या मोठे होणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टी माहीत असणं खूपच गरजेचं आहे. आणि किंवा जर एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा बऱ्याच गोष्टी मला माहिती पाहिजे. सो द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट क्लोजेस्ट टू अस इज द मून. सगळ्यात जवळ कोण आहे आपल्याला? मून आहे, लक्षात घ्या. लाईट टेक्स 1 सेकंड टू आवाज कोणा चालू झालाय? Sorry. So it takes 1 second. Light takes 1 second to reach from moon to the earth. It means that if we travel with the speed of light, it will take 1 second to reach the moon, right? However, since a spacecraft travels at a much smaller speed, it takes longer time to reach the moon. The shortest time taken by a spacecraft to reach the moon is 8 hours 36 seconds. तर तुम्हाला चंद्रावर जायचं असेल तर तुम्हाला वेळ किती लागतो? It requires 8 hours 36 minutes, right? समजतंय का? परत थोडं रिपीट करतो, मग तुम्हाला आणखी क्लिअर कट समजून बघायचे. सूर्यमालेतील आपला जो सर्वात जवळचा घटक आहे तो आहे आपला चंद्र. चंद्रापासून आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यामध्ये फक्त 1 सेकंद लागत असतो. आता चंद्रावर सतत प्रकाश असतो का? नाही, लक्षात द्या, चंद्रावर सतत प्रकाश नसतो. आता बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे, हे अंतर आहे एवढं, 3000 किती आहे बघा, 3,84,000 किलोमीटर. तर जर तुम्ही प्रकाशाच्या वेगाने यात्रा केली तर तुम्हाला 1 सेकंद चंद्रावर पोहोचू शकता. परंतु असं होतं का? नाही. अवकाशयानाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो, लक्षात घ्या. अवकाशाचा वेग हा अवकाशाचा वेग हा कसा कमी असतो, लक्षात घ्या. सॉरी, अवकाशयानांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो, त्यामुळे त्याला वेळ लागतो. तर जर आपण एखाद्या अंतरावरील चंद्रापर्यंत पोहोचायचं म्हणतो त्याला 8 तास किती लागतात? 8 तास 36 मिनिटं लागतात. जर त्याला तुर्कीपासून कुठे पोहोचायचं असेल तर चंद्र पोहोचायचं असेल तर एवढा वेळ त्याला लागतो. चला पुढे जाऊया. चलो आगे जाएंगे. त्याच्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे मून आहे ना. येस. सो मून मिशन काय बघा, मून मिशन पुढे मार्स मिशन पण आहे. तुम्हाला सर्वांना तुम्ही ऐकलं असेल किंवा पिक्चर सुद्धा पाहिले असेल. सिन्स द मून इज द क्लोजेस्ट ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट टू अस, द फर्स्ट स्पेस मिशन्स टू ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टम वेअर मिशन्स ऑन टू द मून. सगळ्यात आधी चंद्रावर आपण गेलो का तो जवळ होता आपल्यासाठी. सो सच मिशन्स हॅव सो फार बीन एक्झिक्युटेड बाय USA, Soviet Union, European countries, China, Japan, and our beloved India. So the spacecrafts in the Luna series sent by Soviet Union reached near the moon. Luna 2, launched in 1959, was the first craft. Okay, lunar म्हणजे चंद्र, लक्षात म्हणून त्याला लुना सिरीज दिली, लुना सिरीज, right? After that, till 1975, 15 spacecrafts made chemical analysis of the moon and also measured its gravity, density, radiations. Last 4 crafts even landed on the moon and brought the samples of stones from the moon on the moon for analysis in the laboratories. All these missions were अनमॅन्ड. तर हे सर्व मिशन कसे होते? अनमॅन्ड होते. माणूस त्या ठिकाणी नव्हता, लक्षात घ्या. अनमॅन्डचा अर्थ काय होतो? मानव नसलेले, राईट? America also executed moon missions from 1960 to 1972. A specialty of this mission was that some of these were manned. आता इथे अमेरिकेने जे पाठवलं त्याच्यामध्ये काही माणसं होती, म्हणजे अंतराळवी होते. In July 1969, Neil Armstrong, you already know, became the first humans to step on the moon. In 2008, Indian Space Research Organization carefully launched Chandrayaan-1 and placed it into an orbit around the moon. It sent useful information to Earth for about a year. The most important discovery made using this was the presence of water. Okay, तर जे आपल्या इस्रोने पाठवलं होतं सगळ्यात महत्त्वाचं होतं की द प्रेझन्स ऑफ वॉटर. चंद्रावर पाण्याचे त्यांना साठे मिळाले. सो इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू डिस्कवर दिस, राईट? इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू डिस्कवर दिस. हे झालं आपलं मून मिशन. परत सांगतो, चंद्र चंद्र हा आपल्या सर्वात जवळ असल्यामुळे, सर्वात जवळची खगोलीय वस्तू असल्यामुळे आपण काय केलं, सूर्यमालेतील घटकांकडे पाठवलेल्या मोहिमांमध्ये चंद्र मोहिमा या सर्वात पहिल्या अंतरा मोहिमा ठरल्या. कारण जवळ असल्यामुळे प्रत्येकाने थोडा विचार केला, आधी आपण जवळचा विचार करावा, काय होतं काय नाही, म्हणजे काय होतं म्हणजे एक सेकंड.
तर या अनेक मोहिमा आहेत, जसं सोव्हिएत युनियनने मोहिमा आहेत, अमेरिका, युरोपियन देश आहेत, चीन आहे, जपान आहे आणि भारताने सुद्धा सर्व मोहिमा राबवलेल्या आहेत. सोव्हिएत युनियनने पाठवलेली लुना नावाची मालिका आहे. लुना कळलं? लुना म्हणजे चंद्र, लुनार. तर चंद्रपर्यंत पोहोचली होती. 1959 मध्ये प्रक्षेपित केलेलं लुना 2 हे पहिले यान होते. तेव्हापासून 1976 पर्यंत जवळजवळ 15 यानांनी त्यांचे काय केलं, रासायनिक विश्लेषण केलेलं होतं. गुरुत्व, घनत्व, चंद्रापासून निघालेले प्राणांचे मापन हे सर्व केलं. अंतिम 4 यानांनी चंद्रावर उतरले होते. दगडांचे नमुने देखील पृथ्वीवरील प्रयोगशाळांपर्यंत अभ्यासासाठी आणले होते उतरून. हे सर्व जे होते मानव रहित होत्या, मानव त्याच्यामध्ये नव्हता. अनमॅन्ड मिशन्स होत्या. अमेरिकेने 1962 ते 72 मध्ये चंद्रमोहिमा राबवल्या. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये काही यानांद्वारे मानव सुद्धा चंद्रावर उतरला. तर जुलै 1969 मध्ये पहिला व्यक्ती होता, त्याचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरलेला होता. 2008 मध्ये भारतीय इस्रोने ISRO भारतीय अंतराळ संशोधन संस्था या संस्थेने चंद्रयान 1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. हे यान काय केलं होतं, तर चंद्राच्या कक्षेमध्ये आपण प्रस्थापित केलं होतं. वर्षभर त्या यानाने पृथ्वीवर माहिती पाठवली आणि या माहितीचा सर्वात महत्वाचा शोध काय होता, चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व. चंद्र पाणी आहे हे शोधून काढणारा भारत हा पहिला देश ठरला. आता पाणी आहे म्हणजे तिथे जीवन असेल, देअर वुड बी अ लाईफ किंवा देअर कुड बी अ लाईफ, असा एक अंदाज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर अजून पुढे संशोधन चालू आहे. पुढे आपण जाऊया आता मार्सवर. कुठे जाऊया? मंगळ मिशन, मार्स. मार्सचा विचार केला तुम्ही तर आपण बघितलं, समजा सोलार सिस्टम मध्ये सूर्य, त्यानंतर काय आहे तुमचं मर्क्युरी, मर्क्युरी, अँड देन इट कम्स दी मार्स, मार्स नाही, व्हीनस, देन अर्थ, देन इट कम्स अर्थ आणि त्यानंतर येतं मार्स. म्हणजे पृथ्वीला जवळच मार्स सुद्धा आहे. सो नेक्स्ट टू द मून दी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नियरेस्ट टू द अर्थ इज मार्स. लक्षात घ्या, चंद्रानंतर काय जवळ आहे आपल्याला, तर मार्स जवळ आहे, मंगळ जवळ आहे. Many nations sent spacecrafts to the Mars. Mars mission is difficult and almost half the mission were unsuccessful. लक्षात घ्या, डिफिकल्ट आहेत, बरेच अनसक्सेसफुल झालेत, अर्धे. However, ISRO's performance in the mission is remarkable and we all must be proud of it. पण आपण ज्या भारताच्या ज्या इस्रो संस्थेने जे काही हे सर्व केलेलं आहे किंवा जे काही मिशन केलं ते रिमार्केबल आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे. स्पेसच्या पाठवून आपण मंगलयान, सर्वांना माहित आहे मंगलयान made by ISRO using minimum expenses was launched in November 2013 and was placed in the orbit around the Mars in September 2014. It obtained very useful information about the surface of the Mars and atmosphere around it. तुम्हाला या व्यक्तींची चित्र या ठिकाणी दाखवलेली आहेत बघा. These are the people. पाहूया आपण थोड्या वेळाने. आधी परत जाऊया थोडंसं आपल्या सायमल्टेनियसली अभ्यास करतोय बिकॉज वी हॅव लॅक ऑफ स्पेस अँड लॅक ऑफ टाइम एव्हरीथिंग. चलो, तर मंगळ मोहीम काय आहे? चंद्रानंतर पृथ्वीवर दुसरी खगोलीय वस्तू म्हणजे काय, तर जवळची वस्तू म्हणजे कोणती? मंगळ आहे. मंगळाकडे अनेक राष्ट्रांनी याने पाठवलेली आहेत, परंतु ही मोहीम अवघड असल्यामुळे काय झालं की जवळजवळ अर्ध्या मोहिमा यशस्वी झालेल्या नाही. मात्र आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी इस्रोने केलेली आहे. इस्रोने अत्यंत कमी खर्चामध्ये नोव्हेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित केले मंगलयान हे सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले. त्याला MOIM म्हणतात, मास ऑर्बिटर मिशन, राईट. MOIM मास ऑर्बिटर मिशन होते. त्याने मंगळाचा पृष्ठभाग, वायुमंडल याबद्दलची महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला पाठवलेली आहे. हे आपले वीर आहेत, अंतराळवीर आहेत आपल्या भारताचे ओरिजिन म्हटलं तरी चालेल. So the first person is first person you know very well. He's Rakesh Sharma. Just a minute. So the first person is Rakesh Sharma, as you know very well. He was the first Indian to travel to space. He went into space along with 2 Russian astronauts under the joint Indo-USSR space program. He stayed in the space for 8 days. Then the second person is Kalpana Chawla. Kalpana Chawla obtained her engineering in aeronautics degree from Punjab and in 1988 obtained her doctorate from University of Colorado. She was in space for 336 hours during research mission.
While returning to Earth from space on 1st of February 2003, Columbia spacecraft exploded and Kalpana perished. Okay, तिथे त्या ठिकाणी अपघात झाला होता येताना त्याच्या. Sunita Williams traveled to the International Space Station in Space Shuttle Discovery in 2006. She worked for 29 hours outside the space station. She created a record by staying for 192 days in space. 192 दिवसा मोठा जरी रेकॉर्ड त्या ठिकाणी केला होता. सेम इन्फॉर्मेशन पाहूया थोडीशी आणि मग आपण पुढे जाऊया. बघा, तर राकेश शर्मा कोण होते तुम्हाला सर्वांना माहित आहे. राकेश शर्मा किंवा तिन्ही चित्र आपल्याला बऱ्यापैकी माहित आहेत. त्याच्यावर आणखी एक माहिती काय बघूया. तर अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते राकेश शर्मा. भारत आणि रशियाच्या मध्ये एक संयुक्त अवकाश कार्यक्रम होता. त्यामध्ये दोन रशियन अंतराळ संशोधकांसोबत यांनी अवकाशामध्ये झेप घेतली. 8 दिवस ते कुठे राहिले होते. अंतराळात त्यांनी वास्तव केलं होतं. 8 दिवस ते अंतराळात त्यांचं वास्तव्य होतं. दुसरी व्यक्ती आहे कल्पना चावला. पंजाबमधून त्यांनी एरोनॉटिक्सची अभियांत्रिकी पदवी घेतली. 1988 मध्ये कोलोराडो विद्यापीठांनी डॉक्टरेट केलं होतं. संशोधन मोहिमेदरम्यान 336 तास त्या अंतराळामध्ये होत्या. 1 फेब्रुवारी 2003 ला अंतराळातून पृथ्वीवर परतताना कोलंबिया अवकाशयानाचा काय झाला होता, स्फोट झाला होता आणि त्यांचं निधन झालेलं होतं कल्पना चावलांचं. सुनीता विल्यम या 2006 साली डिस्कव्हरी यानामधून प्रथम अंतराळात गेल्या. इंटरनॅशनल स्पेस शटल या ठिकाणी प्रवास केला. 29 तास शटलच्या बाहेर त्या होत्या आणि जवळजवळ 192 दिवस अवकाशामध्ये राहण्याचा विक्रम केलेला आहे. अशा या आपल्या भारतीय व्यक्ती आहेत. तुम्ही पण शिका, तुमची नाव कुठेतरी अशी येतील. जर तुम्हाला या विषयामध्ये आवड असेल तर नक्कीच येतील. आता पुढे आहे मिशन टू अदर प्लॅनेट्स. So many missions have been executed to study other planets also. In some of these missions, the spacecraft orbited the planets. Some landed on the planets and some just passed near the planet and observed them. Additionally, spacecrafts have been sent to observe asteroids and comets, and they have successfully collected some dust and stones from the asteroids and brought them back on the Earth. We are getting very useful information from all these missions, clarifying our concepts about the origin and evolution of solar system. आपलं महत्वच या गोष्टी लक्षात घ्या. The origin and the evolution of solar system ही सगळी धडपड आपल्याला यासाठी चाललेली आहे. राईट, बरोबर. कोणकोणत्या इतर मोहिमा आहेत बघा. तर इतर ग्रहांच्या मोहिमा ज्या असतात तर त्यावेळेस काय काय करतो आपण. तर इथे बघा, इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. त्यातील काही यानांनी ग्रहांची परिक्रमा केली, तर ते ग्रहाभोवती फिरले. काही यान ग्रहावर उतरले, तर काही ग्रहांच्या जवळून गेले, त्याचे निरीक्षण करून पुढे गेले. याशिवाय लघुग्रह, धूमकेतू यांचा अभ्यासासाठी अवकाशाने पाठवले गेलेली आहेत. लघुग्रहावरील धुलीकण, दगड पृथ्वीवर आपण आणल्यामध्ये यश आपण मिळालेलं आहे. या सगळ्या मोहिमातून आपल्याला मौल्यवान अशी माहिती मिळत आहे आणि आपल्याला सूर्यमालेची उत्पत्ती कशी झाली, सूर्यमालेची उत्क्रांती कशी झाली याच्याविषयी आपल्याला अधिक कल्पना स्पष्ट होत आहेत. पुढे बघा, भारताचा विचार केला. भारत आणि अवकाश तंत्रज्ञान याच्यामध्ये काय माहिती तुम्हाला दिली. इंडिया अँड दी स्पेस टेक्नॉलॉजी, इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी. सो इंडिया has made a remarkable progress in the science and technology for launch vehicles. खूप मोठी अशी प्रगती आपण या ठिकाणी केलेली आहे. Then various types of launch vehicles have been developed to put satellites having weight up to 2500 kilogram into all types of orbits. प्रत्येक कुठल्या ऑर्बिटमध्ये पाहिजे तरी तुम्हाला त्याची आपल्याकडे कॅपॅसिटी त्यांच्या ठिकाणी बनवलेली आहे. PSLV and GSLV. PSLV म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. बरोबर, हे तुम्ही बघितलं होतं. दोन्ही गोष्टी सांगितलं आपण. अदर टू इम्पॉर्टंट लॉन्च, हे लॉन्चर्स आहेत. The scientific and technological feats achieved by India in this field have a significant contribution to the national and social development. INSAT and GSAT are satellite series is actively working in the field of telecommunication, television broadcasting, and meteorological services. Availability of television, telephone, and internet services all over the nation has been possible due to these satellites only. तर आपल्याला जे काही इंटरनेट मिळतंय बघा, लक्षात घ्या, जे इंटरनेट सर्व्हिस आपल्याकडे आहे, ज्यामुळे आपण लॉकडाऊन मध्ये सुद्धा अभ्यास करत आहोत किंवा तुमच्याकडे टीव्हीवर तुमचा अभ्यास, सगळ्या गोष्टी या सर्व याच्यामुळे आपल्याला आहेत. एज्युसॅट नावाचा एक सॅटेलाइट आहे, तो फक्त एज्युकेशनसाठीच रिलेटेड होता, इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. IRS आहे, सॅटेलाइट सिरीज वर्किंग मॉनिटरिंग मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस.
डिझास्टर मॅनेजमेंट टू एक्झॅक्टली लोकेट पोझिशन. आपल्याकडे काय आहे, प्लेस ऑन द अर्थ, IRNSS आहे बरोबर, इंडियन नॅशनल, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट्स वगैरे तुमच्याकडे. तर त्याची सिरीजच आपल्याकडे बनलेली आहे. ही अशी आपल्याकडे वेगळेच इंडियामध्ये म्हणजे भारताने याच्यात खूप छान अशी प्रगती केलेली आहे. सगळी गोष्टी परत पाहूया मराठीमध्ये. तर भारताचा विचार केला जर आपण, तर भारतानेही बघा प्रक्षेपकांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केलेली आहे. प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपक तयार केले आहेत, जे जवळजवळ 2500 किलोग्राम वजनापर्यंतचे उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षेमध्ये प्रक्षेप करू शकतात. सर्व म्हणजे 3 कक्ष द्या. PSLV आणि GSLV लॉंग फॉर्म तुम्हाला सांगितले मी, हे प्रमुख आहेत. भारताने अंतराळशास्त्र विज्ञानात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय सामाजिक योगसात मोठे योगदान आहे. जे दूरसंचार आहे, त्याला टेलिकम्युनिकेशन म्हणतो, दूरचित्रवाणी प्रसारण, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग आणि हवामानशास्त्र सेवा किंवा मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस यासाठी इन्सॅट आणि जीसॅट उपग्रह मालिका कार्यरत आहे. यामुळेच काय झालं की देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली. याच मालिकेतील एज्युसॅट उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो. एज्यू म्हणजे एज्युकेशन, राईट. देशातील नैसर्गिक संस्थांचे नियंत्रण करण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे तर, आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आपल्याकडे IRS आहे, इंडियन रिमोट सॅटेलाइट्स आहे. उपग्रह मालिका पण त्याची कार्यरत आहे. त्याचबरोबर पृथ्वीवर कुठलंही स्थान तुम्हाला शोधायचं असेल, भौगोलिक स्थान, त्यासाठी तुम्हाला अत्यंत अचूक अक्षांश, लॅटिट्यूड आणि रेखांश, लॉंजिट्यूड निश्चित करण्यासाठी IRNSS ही उपग्रह मालिका प्रस्थापित केलेली आहे. भरपूर मोठं काम आपल्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आपण त्यांचं नक्कीच अभिमान बाळगला पाहिजे. कुठे कुठे काय बघा, इथे थुंबा सॅटेलाइट लॉन्च सेंटर आहे. थुंबा, तिरुवनंतपुरम, श्रीहरिकोटा आणि चंदीपूर, ओडिसा. त्याचबरोबर स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर आहे, स्पेस सेंटर आहे तिरुवनंतपुरमला. सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर आहे श्रीहरिकोटा. आणि स्पेस ऍप्लिकेशन सेंटर आहे कुठे, अहमदाबादला. इथे एक शक्तीचं आपल्याला खूप माहिती दिली आहे. कोणती माहिती बघायची, हा 2 मिनिटं झालं, त्याला संपलं ऑलमोस्ट. तर या ठिकाणी दिलं विक्रम साराभाई. विक्रम साराभाई इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ इंडियन स्पेस रिसर्च प्रोग्राम, इंडियन स्पेस प्रोग्राम. His efforts led the foundation of Physical Research Laboratory at Ahmedabad. In 1962, Indian government instituted Indian National Committee for Space Research under his chairmanship. His first satellite launch center was established at Thumba in 1963. The launching of India's first satellite, that is Aryabhatta, into space was the result of his effort. He played an important role in the establishment of Indian Space Research Organization. कोण आहे, डॉक्टर विक्रम साराभाई. कुठे कुठे आहे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आपल्याकडे, कुठे आहे तर थुंबा. थुंबा कुठे आहे, तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. थुंबा कुठे आहे, थुंबा तिरुवनंतपुरम, थुंबा तिरुवनंतपुरम, श्रीहरिकोटा आहे आणि चांदीपूर आहे ओडिसा. आणि अवकाश संशोधन संस्था कुठे कुठे आहेत तर विक्रम साराभाई अवकाश केंद्र आहे तिरुवनंतपुरमला, सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र आहे श्रीहरिकोटा या ठिकाणी, आणि स्पेस ऍप्लिकेशन सेंटर आहे अहमदाबादला. ही व्यक्ती आहे विक्रम साराभाई. यांना भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक असं म्हणलं जातं. यांच्या प्रयत्नातून फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी सुरू झाली होती. 1962 भारत सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली, भारतीय अंतराळ संशोधन समिती. 1963 साठी देशातील पहिले जे उपग्रह केंद्र कुठे झाले, थुंबा या ठिकाणी स्थापन झालं. यांच्या प्रयत्नातूनच भारताचा जो पहिला उपग्रह आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याचं नाव आहे आर्यभट्ट, हा अंतराळात सोडला होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेत त्यांचं महत्वाचं योगदान होतं. खूप महान अशा व्यक्तींनी आपल्या देशासाठी खूप काही केलेलं आहे आणि आपली जबाबदारी आहे की त्या सर्व गोष्टी आपण आता पुढे घेऊन जाव्यात. आता काय होतं, हे सर्व पाहिलं, पण यामुळे काय होतं की स्पेसमध्ये डेब्रिस म्हणजे कचरा तयार होतो. लक्षात घ्या, काय होतं, स्पेसमध्ये सुद्धा डेब्रिस किंवा कचरा तयार होतो आणि त्याचं मॅनेजमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे. चला. So, in addition to the artificial satellites, some other objects are also revolving around the Earth. It includes non-functional satellites, parts of the launcher detached during the launching, and debris generated due to collision of satellites with other satellites or any other object in the space. According to one estimation made in 2016, there are about 2 crore objects, 2 crore pieces of length more than 1 centimeter. बघा एवढे सगळे आहेत रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, एवढे मोठे स्पीसीज आपल्याकडे आहेत.
ऑल दिस इज नथिंग बट द डेब्रिस. सगळं काय स्पेस कचरा आहे, लक्षात घ्या. डेब्रिस हे कचरा आहे. सो दिस डेब्रिस कॅन बी हार्मफुल टू द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. इट कॅन collide with these satellites or spacecrafts and damage them. This debris is increasing day by day. Soon it will be difficult to launch new spacecraft. तर एवढा कचरा झालेला आहे आपल्या पृथ्वीच्या वर की नवीन सॅटेलाइट लॉन्च करायला थोडंसं कठीण जाईल बहुतेक. राईट. So it is therefore very essential to manage the debris. Some studies and experiments are being done with this in view. Hope that soon we will have a solution for this problem and the future satellites and the spacecrafts will not be in danger any. Books are my friends. If you want more information, you can read these books. या मला वाटतं ही पुस्तकं मराठी सुद्धा आहेत अवेलेबल. स्पेस अँड सायन्स डॉक्टर जयंत नारळीकर आणि स्टोरी ऑफ इस्रो डॉक्टर गोवारीकर. हे दोन्ही आपली मराठी व्यक्ती आहेत. तुम्ही वाचू शकता, तुम्हाला आवड असेल तर नक्कीच. चला इन्फॉर्मेशन पाहूया थोडंसं मराठीमध्ये. तर अवकाशामध्ये कचरा, डेब्रिस म्हणजे कचरा, लक्षात घ्या. तर हा जो कचरा आहे त्या कचऱ्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे. कृत्रिम उपग्रह जसे जातात आपल्या पृथ्वी उपग्रहावर इतर मानवनिर्मित वस्तू सुद्धा पृथ्वीवरती प्रदक्षिणा करत असं परिभ्रमण करत असतात. आता याचा जो कार्यशील नसलेले काय असतात, याच्यामध्ये कार्यशील नसलेले असे उपग्रह असतात. प्रक्षेपणाच्या वेळी सुट्टे झालेले प्रक्षेपणचे भाग असतात. एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे, अशा सर्व वस्तूंचा याच्यामध्ये समावेश होतो. 2016च्या एका अंदाजाप्रमाणे एका निरुपयोगी वस्तूंचे, अशा ज्या निरुपयोगी वस्तू आहेत किती आहेत तर 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीचे जवळजवळ 2 कोटी तुकडे आहेत ते पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करत आहेत. यालाच म्हणतात अवकाशातील कचरा. काय म्हणतात? अवकाशातील कचरा, डेब्रिस. हा कचरा पृथ्वी उपग्रहांसाठी धोक्यात ठरू शकतो. उपग्रहांवर आणि इतर अवकाशांवर तो आदळतो आणि यांची हानी पोहोचू शकतो. हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कारण प्रत्येक देश आपण परीने काय करत असतो, सॅटेलाइट सोडत असतो, उपग्रह. लवकरच यामुळे नवीन अवकाशयानांचे प्रक्षेपण होणे कठीण होऊन बसेल. आता यामुळे काय होतं, या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काही पद्धतीचे अध्ययन आणि प्रयोग सुद्धा करण्यात आलेले आहे. या समस्येवर उपाय लवकरच सापडेल व उपग्रह अवकाशयानांच्या भविष्यावर धोक्यात येणार नाही, या सर्वांची काळजी आपण घेणार आहोत किंवा घेत आहोत. येस, ठीक आहे. तर पुस्तकं वाचायची असेल, तुम्हाला आवड असेल, नक्की वाचा. खूप छान पुस्तकं आहे तिथे. एक पुस्तक आहे कोणतं बघा, अंतराळ आणि विज्ञान, डॉक्टर जयंती नारळीकर, मराठी व्यक्ती आहे. कथा इस्रोची डॉक्टर वसंत गोवारीकर, दोन्ही मराठी व्यक्ती आहेत. खूप छान अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. ज्याला आवड आहे नक्कीच ते तुम्ही वाचू शकता. प्रश्नोत्तर आहेत, तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे, अगत्याचं आहे. उदाहरणे फक्त लिहू नका, प्रश्न 5वा बाकी लिहिलं तरी चालेल. छान धडा आहे हा.